आईच्या गावात मी मराठी मूवी केलेला आहे. मी अमेरिकाहून राहून. पुण्यातली माणसं खूप औरा असं हे कशासाठी म्हणतात, भारी असेल किंवा लई भारी आहे किंवा लोड नको घेऊस जास्त. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत. 3 इडियट्स मधला चतुर सगळ्यांनाच लक्षात आहे आणि आता तोच चतुर मराठीत येतोय, अभिनेता म्हणून पण आणि दिग्दर्शन म्हणून पण. आणि आपली सगळ्यांची लाडकी संस्कृती त्याच्या साथीला आहे, त्यामुळे नक्कीच ही जोडी धमाल करणार आहे. सगळ्यात आधी मला ओमी तुला हा प्रश्न विचारायचा आहे, पहिलाच मराठी चित्रपट दिग्दर्शन करण्याचा विचार काय होता, थॉट काय होता? काय आहे की हे मी एक लिहिलेला आहे हा स्क्रिप्ट पण, आणि मी खूप शिकलेला आहे दिग्दर्शन. लोकांना माहिती नाही, एडिटिंग हे सगळं NYU फिल्म मध्ये खूप वेळ शिकलेला आहे. तर मला कधी चान्स मिळणार, आणि मला नाही वाटलं होतं की मराठीमध्ये मला तसं करायचं आहे. पण सगळे माझे टीमनी म्हटलं तुझं विजन एकदम क्लिअर आहे, तुलाच करायला पाहिजे हा मूवी, नाहीतर चांगला बाहेर नाही येणार. सो मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला सगळं कॉन्फिडन्स आहे तर मी करतो, पण खूप सपोर्ट घेऊन आणि सगळे छान कलाकार घेऊन एकदम इझी वाटलं डायरेक्शन. बरं, संस्कृती, तुला या चित्रपटाचा भाग होताना काय फिलिंग्स होत्या? कारण तुझी पुण्याची मराठी आणि याची एक वेगळीच मराठी, तर ते मुळात इक्वेशन कसं जुळलं? नाही, पुण्याचं मराठी पण मला ते रिवाईज करायला लागलं परत एकदा की पुण्याचं मराठी काय होतं की मी पुण्याची जरी असले तरी मी काम खूप मुंबईत केलंय, तर त्यामुळे ते पुण्याचं मराठी नाहीये माझ्या तोंडी. थोडेसे काही शब्द असतात पुण्याचे. आता काही माझे फ्रेंड्स आहेत जे माझी खूप खिल्ली उडवतात, कारण मी बळच म्हणते, उगाचच्या ऐवजी आपण म्हणतो ना बळच, तर ते खूप त्यांना कॉमेडी वाटतं ऐकायला की ते बळच म्हणते. सो या गोष्टी मला ना परत रिवाईज करायला लागल्या. ती अत्यंत म्हणजे आम्ही पुणं हे एस्टॅब्लिश केलंय आणि ते कॅरेक्टर पुण्याचं आहे, त्यामुळे ती हार्ड कोर पुणेरी आहे. हे करण्यासाठी आम्ही काही शब्द मी मुद्दामून यूज केले की पुण्यातली माणसं खूप औरा असं हे कशासाठी म्हणतात, भारी असेल किंवा लई भारी आहे किंवा लोड नको घेऊस जास्त, हे पुण्याचे शब्द आहेत. सो ते रिवाईज केले. पण ओमीचं मराठी खूप गोड होतं, म्हणजे ते तुटकं मुटकं होतं तेव्हा, आता ते जरा गोड झालंय. सो ऑफकोर्स ते थोडंसं ती केमिस्ट्री जुळायला किंवा ते एका लेवलवर आम्ही दोघं एका सीन मध्ये यायला इतका वेळ नाही लागला, कारण आम्ही रिडिंग्स केले होते. आणि ही इज व्हेरी फोकस्ड की त्याला तो सीन कसा हवाय. सो तो एकदा बोलायचा, आम्ही एकदा रिहर्सल करायचो आणि ते होऊन जायचं. खूप स्मूथली झालं. अजिबात त्याच्यात काही बाबा हे होत नाहीये, ते होत नाहीये, कष्ट लागले, अजिबात नाही. खूप स्मूथली आय थिंक इट रॅन व्हेरी वेल. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्ही 10 वर्ष सगळ्याच गोष्टीचा अभ्यास केला, डिरेक्शन, या सगळ्या गोष्टी शिकलात आणि मग या क्षेत्रात तुम्ही आलात. पण मराठी चित्रपट सृष्टी, मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शन छान करतात. सो तुझं बॉक्स ऑफिस बॉक्स ऑफिस पण मग तुम्ही त्याचं काही बॅकग्राऊंड चेक करणं की त्याचा अभ्यास किंवा असं काही केलं? नाही, तसं काही नाही केलं मी. स्ट्रॅटेजी असं नाही केलं. मला असं आत छातीत मध्ये तसं इच्छा होती की माझं ते मराठी कसं काढूया चांगलं सगळ्यांना दाखवायला, आणि ते मी हे लिहिलं. त्याच्यानंतर आपोआप फायनान्स, म्हणजे एकदम आपोआप फायनान्सिंग आलं, आमचं फंडिंग झालं, प्रोड्युसर झाले, आणि नंतर हे सगळे कलाकार पण ऑडिशन करून छान लोक मिळाले. प्रोडक्शन सुरू आहे एकदम. म्हणजे मला माहिती नाही, जेव्हा आम्हाला काहीतरी पाहिजे ते नाही होतं, आणि नंतर दुसरं काहीतरी करतात आणि ते असंच होतं अचानक. सो यू हॅव टू नो, ते फेट आहे म्हणतात. काय फेट आहे, डेस्टिनी मराठीमध्ये नशीब झालं आमचं, आणि हा मूवी नशीब झाला. तुम्हाला पण आवडणार नशीब. बरं, शूट कुठे झालं? सगळा शूट पुणेमध्येच. पुण्याचं काय, त्याला स्पेशल काय खायला दिलंस? सगळं खाल्लंय त्याने. बाकरवडी, सुजाता मस्तानी, साबुदाणी वडे, मी खूप खाऊन आलेलं आहे आणि स्टडी केलं खाण्याचं. बरं, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक आईच्या गावात मुवमेंट असतो. तुमचा आईच्या गावात मुवमेंट आयुष्यातला कोणता आठवतो का? की खूप आहेत, पण मला असं वाटतं की ओमी बरोबर काम करायला मिळालं आईच्या गावात मी मराठी मूवी केलेला आहे. मी अमेरिकाहून राहून मराठी माझं इथे थोडस इथे. मला तो सगळे मिलियन्स मराठी लोकांसाठी एक मराठी मूवी केलंय आईच्या गावात.
मला क्युरिओसिटी ऍक्च्युली ही होती की मराठी तुम्हाला मुळात तिकडे शिकवलं कोणी, म्हणजे कायम ते इंग्लिशच तुमचं बोलणं, पण देन टू ती म्हणजे ती मराठी कळणं किंवा ती थोडीफार तरी तोंडी येणं कुणाकडून शिकलं? असं वाटतं की मी कोणाकडून शिकलेलं आहे हे शब्द. नाही नाही नाही, मी असंच खरं माझं मम्मा रागवली की जेव्हा मी मराठी बोलत नाही घरी, सो इथून मी थोडस शिकलेलं आहे, जसं आम्ही सगळे शिकतात. पण त्याच्यात नंतर मी शिकलेलं नाही. आणि आता मी थोडस फिल्म मध्ये सगळे चांगले कलाकार, लिरिसिस्ट, त्यांच्याबरोबर खूप नवीन नवीन शब्द मला ऐकून मला आवडतं. हे ब्युटिफुल आमचं भाषा आहे, ऐकायला, बोलायला. तर आय एम सो हॅपी. शेवटचे माझे फक्त 2 प्रश्न. एक तर असा की तुमच्याबद्दल मला कळलं की तुम्ही परदेशात देखील छोट्या मुलांसाठी नाटकं केली मराठीतून, तर त्याबद्दल मला ऐकायला आलं. जेव्हा परदेशी आई बाप त्यांना मराठी शिकायला त्यांना तसं वेळ नाही, काम करतात, पण असं मराठी मंडळ जाय तिथे आणि ते नाटक करतात. सो ते त्यांचे किड सगळे आत घालतात ते नाटक मध्ये आणि आम्हाला मजा येते आणि मराठी शिकायला थोडस येतं तिथून आणि ते कल्चर पण शिकायला येतं. तर तिथून ऍक्च्युअली मराठी नाटक कडून मला माझं लव्ह ऑफ ऍक्टिंग आणि ते सगळं आलेलं आहे. सो ऍक्च्युअली मला थँक करायला पाहिजे ही मराठी कल्चरचं. बरं, तो संस्कृत शेवटचा प्रश्न तुला असा आहे की एकदा होतं ना की एखाद्या माणसाला ती भाषा येत नसेल किंवा नीट येत नसेल तर आपण काही प्रँक करतो, कोणत्या शब्दाचा प्रँक केला त्याच्यासोबत? नाही यार, म्हणजे ऍक्च्युली हिंमत नाही झाली माझी तेव्हा. मला खूप आवडतात प्रँक्स करायला, मी खूप प्रँकस्टर आहे आणि मला ते खूप आहे, असा किडा आहे अंगात तो की प्रँक करायची. पण माझी तेव्हा हिंमत नाही झाली, कारण का असं झालं की जर ओमी फक्त ऍक्टर असता ना या चित्रपटात, की ऍक्टर आहे, 4-5 दिवस आमचा आता अंदाज येतो की हा ऍक्टर कसा घेईल, तर प्रँक होईल. पण तो डिरेक्टरच्या खुर्चीतही बसायचा, त्यामुळे ते असं व्हायचं नाही, हा आपला डिरेक्टर आहे आणि इथून नको प्रँक करायला. आणि कसं त्याच्या डोक्यावर पण काम करताना सुद्धा खूप प्रेशर पण होतं. सो आता प्रॉबेबली पण तू आयडिया घ्यायची, प्रमोशनला पण प्रँक करूच करणार बघूया. आणि त्याचं क्रेडिट मला. ऑलरेडी एक आहे, तिला माहित नाही, आता येणार आहे. आय विल डू अनदर प्रँक. ओके, करूया. तर नक्कीच 19 तारखेला चित्रपट येतोय. तुम्हा दोघांनी खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.